आज महाराष्ट्राची संस्कृतीला लाथडून संजय राऊत हे उभाटाचे जे प्रवक्ते नेते आहेत त्यांनी आज प्रत्येक शिवसैनिकांना आणि आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनाचे नेता एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांना एक शिवीगाळ केली। ते म्हटलं ना, ते संजय राऊत म्हटले की प्रत्येक शिवसैनिक आणि एक शिवी दिली। अरे संजय राऊत साहेब, शिवसैनिक म्हणजे कोण? शिवसैनिक म्हणजे आमचे बाळासाहेब ठाकरे। शिवसैनिक म्हणजे कोण? शिवसैनिक म्हणजे आपले आनंद दिघे साहेब। अरे खरे शिवसैनिक कोण? म्हणजे आपले एकनाथजी शिंदे साहेब, आपले श्रीकांतजी शिंदे साहेब, आपले पूर्वेशजी सरनाईक साहेब। आणि यांना तुम्ही शिवीगाळ करत आहे। तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज। हे आपली विनंती होती मुलुंड पोलीस स्टेशनला की 2 दिवसात तुम्ही FIR घ्या, कारण हे जे शिवीगाळ त्यांनी केली ना, हे अनकॉन्स्टिट्युशनल सुद्धा आहे आणि अपमानिकजनक सुनी आहे। आणि मला एवढंच सांगायचं आहे की पोलिसने जर 2 दिवसात FIR घेतली नाही तर शिवसेना आणि युवासेना कसं रस्त्यावर यायचं हे आम्हाला चांगली तरीकेने माहित आहे। आज आम्ही एक मोर्चा घेतला कारण पोलीस स्टेशनला आम्ही आले तर पोलीस स्टेशन आम्हाला एक जबाब देत आहे की आज आमच्याकडे सिनियर साहेब नाही, आज आमच्याकडे DCP साहेब नाही, म्हणून आम्ही उद्या FIR घेऊ। अरे कशाला? राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक शिवसैनिकांना एवढी वाईट शिवीगाळ केली संजय राऊत साहेबांनी, तर हे आम्ही मान्य करणार नाही। आणि मुलुंडमध्ये आम्ही रस्ते बंद केले आणि मला हे माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार म्हणजे होणार, कारण एकनाथजी संभाजी शिंदे साहेब हे आपले शिवसेनाचे नेते आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या विरोधात जे शब्द ते संजय राऊतने काढले ते आम्ही जपून घेणार नाही।